नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आपल्यासोबत आहेत। विकास भाऊ, 21 दिवस झाले जवळपास तुम्ही प्रचार करताय, किती रंग बदललाय नागपूरच्या निवडणुकीचा, काय सांगाल? रंग किती आहे हे आता निकालावर स्पष्ट होईल, परंतु प्रचार करत असताना जे मला भारतीय जनता पार्टी विरुद्ध शहरातील सामान्य जनता असा हा प्रचार झाला। म्हणजे आधी मला वाटलं की काँग्रेस एक संघ झाला आहे, आमच्या इंडिया घटकातील पक्ष, परंतु जसं जसं प्रचारात आतमध्ये घुसलो तेव्हा सामान्य माणूस हा त्रासलेला आहे या 10 वर्षाच्या सरकारमुळे हे कळलं। काही बुद्धिजीवी मला म्हणाले की तुम्ही आता निघाले प्रचाराला, आम्ही तर 4 महिन्यापासून मोदी हटाव म्हणून घुमत आहो म्हणून। तर एक जनतेच्या मनामध्ये यांच्याविषयी चीड निर्माण झाली आहे की 10 वर्षे सत्ता चालवत असताना ज्या हिटलरशाही पद्धती आहे आणि या पद्धतीनं सरकार चालवली, आणि मला वाटते की लोकतंत्रामध्ये हे जनतेला आवडलेलं दिसत नाही। जे तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अटॅक करता आणि सरकार पाडता किंवा सामान्य जनतेला 10 वर्ष पहिले जी आश्वासनं दिली होती ती पूर्णत्वास नाही आली, हा सगळा राग खालच्या सेक्टरमधून पाहायला मिळाला। म्हणजे कामगार असेल आणि थोडा मिडल क्लास असेल, बेरोजगार युवा असेल, ज्याला आपण 10 वर्षात 2 कोटी नोकऱ्या देणार होतो। तर मला वाटते की हे सर्व प्रचाराच्या दरम्यान चित्र आलं आणि नागपूरची विचारधारा ही तशी काँग्रेसी आहे। आतापर्यंत आम्ही आपसात भांडत होतो म्हणून भाजपा निवडून येत होती। काँग्रेस एक संघ आहे, त्यांच्यासोबत अन्य पार्टी आहे, आणि 10 वर्षात यांनी ज्या पद्धतीनं या देशाचं राजकारण बिघडवलं, या देशाकडे एक सुसंस्कृत देश असा आहे आणि या देशात सुडाचं राजकारण झालं असं म्हणायला हरकत नाही। आमच्या पार्टीत ये नाही तर जेलमध्ये जा असंच झालं ना, तर हे लोकांना जमलेलं दिसत नाही आहे असं वाटतं। तुम्ही खूप मोठं आव्हान खांद्यावर घेतलं होतं, तेव्हा असं वाटत होतं की एक बलाढ्य उमेदवाराच्या विरोधामध्ये तुम्ही उतरलात। 21 दिवसानंतर आज काय भाकीत व्यक्त करणार तुम्ही? पहा, मी प्रचाराला उतरलो तेव्हाच सांगितलं की कोणताही उमेदवार बलाढ्य नसतो। जो मतदार आहे या देशात हा मतदारच राजा असतो। उमेदवाराला 5 वर्ष निवडून दिल्यावर उमेदवाराची भाषा बदलली तर हा मतदार त्याला घरी बसवतो। म्हणून कुठलाही उमेदवार हा बलाढ्य नसतो, हा मतदारच बलाढ्य आहे। या देशातल्या लोकतंत्राने जो अधिकार दिला एक मताचा तो बलाढ्य आहे, कोणी मी किंवा ते कोणी बलाढ्य नाही आहे। वेगवेगळ्या सर्वेक्षणमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी समोर येतात। ABP माझा सी वोटरने जे सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये नागपूरमध्ये भाजपचा विजय होईल असाही एक भाकीत व्यक्त करण्यात आलेला, आपली काय प्रतिक्रिया राहील त्याबद्दल? आता हा तुमचा सर्वे आहे, परंतु जनतेचा सर्वे यायचा आहे आणि हे सर्वे फेल होतात। आत्ताच त्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये तुमचे सर्वे फेल झाले। तर मला वाटते की मी ज्या पद्धतीनं घुमलो तर माझा विषय नक्की आहे हे मला माहीत आहे। तुमच्या प्रचारामध्ये एक वैशिष्ट्य दिसून आला, तुम्ही स्वतःहून वैयक्तिकरित्या नितीन गडकरी यांच्यावर फारशी टीका केली नाही, मुद्द्यांवर तुम्ही जास्त आक्रमण केलं। पहिल्यापासून ठरवलं होतं की वैयक्तिक टीकेवर उतरायचं नाही? नाही, मला वाटते वैयक्तिक टीका त्यांच्यावर काय करायची। त्यांनी जे बोलले असतील, आता त्यांनी म्हटलं होतं की मी प्रचाराला जाणार नाही, तर ते मला नाही लोकच ओरडत होते, अरे साहेब ते प्रचाराला जाणार नव्हते पण आता फिरून झाले म्हणून। तर मी वैयक्तिक टीका नाही, त्यांनी जे बोललं ते लोकांनी सांगितलं त्याचं उत्तर मी दिलं। वैयक्तिक टीका काय करणार, त्यांच्या पक्षावर टीका करावं लागेल मला। जे 10 वर्षात त्यांनी जे कामं केले, सर्व जनहिताचं कोणतंही काम नाही, अडाणी अंबानीच्या हितात, त्याच्यावर टीका करावी लागेल। त्यांनी सांगितलं नागपूरचा विकास केला आम्ही, तर तो विकास कसा चुकीचा होता, त्या विकासामुळे सामान्य माणसाला काय फायदा झाला हे तर सांगितलं ना मी। आता याच्यावर जाऊन कोणची वैयक्तिक टीका करावी तुम्ही सांगा मला। किती मतदान तुम्हाला मिळेल आजवर? काँग्रेसच्या उमेदवारांनी नागपुरात जेवढं सर्वाधिक मतदान घेतलेलं आहे त्याच्या पलीकडे तुम्ही जाल? पुष्कळ पलीकडे जाणार आहे, मी निवडून येणार आहे हे तुम्हाला सांगून झालं। तर विकास ठाकरे आपल्या विजयाबद्दल पूर्णपणे त्यांना विश्वास आहे आणि प्रचारामध्ये जनतेची मतदारांची साथ मिळालेली आहे, त्यामुळे नागपूरमध्ये मी चमत्कार घडवून दाखवेल असा दावा ते करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।